जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची असा हा सुख सोहळा सध्या पंढरपुरात रंगलेला आहे। पंढरपुरात आमचे प्रतिनिधी आहेत माऊली डांगे, थेट पंढरपुरात जाऊया। तिथे आषाढी एकादशीचा नेमका काय सोहळा रंगलाय, कसा उत्साह आहे तो पाहूयात। माऊली, सध्या तिथे काय वातावरण आहे, कसा उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये? आदिती, नक्कीच आपण पाहिल्यावर तू म्हणल्याप्रमाणे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आज आषाढीचा एकादशीचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा संपन्न झाली। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की जी दर्शन रांग आहे, पदस्पर्श दर्शन रांग, त्या दर्शन रांगेतून सगळे भाविक आता दर्शन घेऊन बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळी पूजा झाल्यानंतर जवळपास 30 ते 35 तास दर्शनाला लागत आहेत। जवळपास 25 ते 30 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला प्रशासनाकडून सांगण्यात येते। त्यासाठी मंदिर समितीच्या वतीने सुद्धा येणाऱ्या प्रत्येक भाविकाला व्यवस्थित आणि सुखद दर्शन मिळावं यासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेमध्ये चहा, नाश्ता आणि पाण्याची सुद्धा सोय करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की आज पंढरी नगरीमध्ये भक्तीचा जनसमुदाय उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण बघू शकताय की पंढरपूरमध्ये विठू नामाचा जयघोष सुरू आहे। आपण बघितलं तर पंढरपूरमध्ये आज सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं जातं, नगर प्रदक्षिणा घातली जाते आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन हे सगळे शक्य होईल का भाविकांना पंढरपूरमध्ये दर्शन, बऱ्याच भाविकांना दर्शन घेता येत नाही म्हणून कळसाचं सुद्धा दर्शन घेऊन समाधान मानतात। आज पंढरी नगरीमध्ये भाविक भक्तांचा जनसमुदाय उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। भक्तांची मांदियाळी आज पंढरपूरमध्ये उसळलेला आपल्याला पाहायला मिळते। हरिनामाचा जयघोष सध्या सुरू आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही की प्रत्येक भाविकांना सुलभ दर्शन घेण्यात यावं यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। दर्शन रांगेमध्ये चहा, नाश्ता, पाण्याची सोय सुद्धा मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। पंढरपूरमध्ये आता गेली आषाढी एकादशी दिवशी जो पंढरीचा मध्ये वाळवंटामध्ये सुद्धा भक्तीचा सागर उसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच सगळ्यांची सेवा करण्यासाठी पोलीस फौज फाटा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर सकाळपासून मी ज्या पश्चिम द्वारामध्ये उभा आहे त्या पश्चिम द्वारामधून प्रत्येक भाविक हा पदस्पर्श दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर आनंद आणि समाधान व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल माऊली, किती हो झालं माऊली, काल वेळेपासून झालं माऊली, माऊली झालं माऊली बरोबर झालं। काय सांगाल, कधी लागला दर्शन? दर्शनाला 24 म्हणजे रात्री 11 पासून लागलं, रात्री 11 तर आत्ता लागलं ना। मग मालेगावहून येसगावचे सगळे। दर्शन झालं? हा दर्शन, काय वाटतं आता दर्शन दर्शन झाल्यावर एकदम मस्त असतं। काय विठ्ठलाला सगळं घातलंय? हा काही नाही, सगळं परमेश्वरा सुखी राहू दे, आरोग्य दे सगळ्यांना, बस मला बी आरोग्य राहू दे एवढंच मारतो। आपण बघितलं तर आदिती, आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये जी भक्तांची मांदियाळी आली आहे, ही सर्व मंडळी आज पंढरपूरमध्ये जमा झालेली आहे। जवळपास 30 ते 35 लाख भाविक पंढरपूरमध्ये झालेला आहे। भक्तांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद ओसांडून वाहतोय, आपण बघितलं तर 30 ते 35 तास जरी दर्शन रांगेमध्ये लागले असले तरी दर्शन घेतल्यानंतर जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय।